नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला ना. सर तुम्ही मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं आता 2-3 दिवसात आपण पाहिलं की आता 2-3 दिवस झालं ढगाळ वातावरण राहिलेलं आहे. सर तुम्ही आता 21 तारखेपासून पाऊस सांगितलाय. त्या सविस्तर माहिती द्या. नक्कीच 21, 22 आणि 23 ला जो काही पाऊस हं, आहे, तो मागच्या पावसाइतकाच आहे. जास्त काही नुकसानकारक किंवा जास्त काही कुणाचं नुकसान करेल एवढी ताकद त्याच्यात नाहीये. आणि हा जो काही पडणारा सिस्टमचा पाऊस आहे, तो पूर्णपणे कमकुवत आहे. हलक्या सरी, एखाद्या ठिकाणी सटकारा किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला, एखाद्या जिल्ह्यांमध्ये एक फटकारा पेंडवणीपर्यंत अपेक्षित आहे. आणि हं, खरं तर याची ताकद आता हे जे वातावरण आता आपल्याला समजायला की आभाळ आलं कुठे ना कुठेतरी पडणारच आहे. ह्या इथपर्यंतच हा अंदाज आहे. जो हं, सामान्य शेतकऱ्यालाही समजतो. पण हे जे काही 21, 22, 23 तारखेला आजही 20 तारखेला बऱ्याच ठिकाणी धुळी-धुकं पाहायला मिळाले. हे त्या पावसापेक्षाही परिणामकारक आहे. जेणेकरून धुळीचा जो काही परिणाम आहे तो वेलवर्गीय पिकांना किंवा इतर शेतकऱ्यांच्या कुठल्याही नाजूक पिकांवरती पावसापेक्षाही मोठा घाला घालू शकतो अशा पद्धतीचा आहे. पावसाचा अंदाज जो दिलाय हं, त्यामध्ये स्पष्टपणे प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगितलेलं आहे, की पावसाची जी काही तीव्रता आहे ती कमकुवत आहे. गारपीट किंवा अवकाळी होईल, नदी-नाले वाहतील असा कुठलाही याच्यामध्ये एकही प्रकार नाहीये. हं. हं, किंवा 10-5 ठिकाणी सटकारे-बिटकारे हे पाहायला मिळू शकतात. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल. आणि एकंदरीत हा जो काही आठवडा म्हणतोय आपण 21 तारखेपासून जे काही आजच सत्र सुरू झालं ढगाळलेल्या वातावरणाचं, मागे 18 तारखेला झालं होतं. हो सर. हे जे सत्र आहे ते 30 तारखेपर्यंत कायम आहे. फक्त मधल्या काळामध्ये 24, 25 ला आणि 26 ला थोडं कमकुवत वाटू लागेल. पण त्यातही पूर्व विदर्भात ढगाळलेलं आहे. हं, त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये. पण ज्यांचं काही समजा फुलं असतील झेंडूचे किंवा टोमॅटो असतील, असे जे काही पोलनचे काही पिकं असतील, बीज प्रक्रिया करणारी काही पिकं असतील, तर हं, अशा शेतकऱ्यांना हे वातावरण जरा किचकट वाटू लागतं किंवा अधिक मोठं अवकाळी पावसासारखं वाटू लागतं. जेणेकरून याचा परिणाम त्यांच्या पिकावरती गंभीर होतो. हं, हं. हं. सर गारपीटाचा काही विशेष आहे का? नाही, नाही. गारपिटीचा काही विषय नाहीये. हं. हं. हो सर आता फेब्रुवारी महिना पण जवळ आलेला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये कसं सर वातावरण राहणार? जसं आता पाहिलं आपण डिसेंबर क्लिअर गेलाय. हो. त्यानंतर जसं जानेवारी सांगितलं आपण की 4-8 दिवसाला खराब वातावरण होणार आहे, तो पण तसा चाललाय. आणि आता फेब्रुवारीचं बघितलं गेलं पाऊस आहेत, पण सेम ॲज अ कंडिशन याच्यासारखीच. हं, जी टक्केवारी थोडीफार 5% पुन्हा वाढेल. कुठेतरी 10-5 गावांना पेंडवणीचा पाऊस एकसारखा होण्याचे प्रयत्न आहेत. आणि सुरुवातीलाच 3-4 तारखेलाच हे वातावरण परत ॲक्टिव्ह होऊन जाईल. जे आता 29-30 ला परत एकदा येते ना, जे हं, 21-22 झाल्यानंतर. तसंच पुन्हा 3-4 तारखेला येणार आहे. म्हणजे हे ठराविक नाहीये. मागे पण पुढे होईल. 3 ऐवजी 4ला 5ला येईल. ह्या वातावरणामुळे थोडीशी ती तारीख लांबेल. त्यानंतर त्याची पुढची तारीख जी आपण 19 तारखेनंतर म्हणजे शिवजयंतीच्या काळाच्या नंतर सांगितलेलं आहे ते पण आहे. हं, आणि याचा धाक मात्र जसा जानेवारी गेला तसा फेब्रुवारीचा आहे. आता मी मागे पण म्हटलं की जानेवारीमध्ये नुकसान करेल किंवा मोठी तीव्रतेचा पाऊस नाहीये. एखाद दोन अपवाद वगळले तर. जसं संगमनेर शिर्डीला अपवाद झालाय. तसं फेब्रुवारी पण जाणार आहे. फक्त हं, मार्च आणि एप्रिलची थोडी धक्कादायक माहिती येते आणि तीही टक्केवारीनुसार कमी येते. त्यामुळे हं, त्या वेळेस ज्यावेळेस तुमचा गहू करायचा असेल, त्यावेळेस तुमचं काही पीक हार्वेस्टिंगला करायचं असेल, हरभरा असेल वगैरे, हं, त्यावेळेस आपण त्याचे पूर्ण मार्गदर्शन करत जाऊ, की तुम्ही नाही ह्या आठवड्याभर थांबा, काही भिऊ नये किंवा आठवड्याच्या अगोदर करा, त्याच्यानंतर काही भिऊ नये. हं. हं. म्हणजे आता ह्या 2-3 मे म्हणजे ह्या एवढं काय शेतकऱ्याला घाबरायचं काम नाही. नाही, नाही. बिलकुल काही घाबरण्याचं काम नाही. फक्त हां. काय आहे, जे पोलन वगैरे करतात किंवा इतर कुठल्याही पिकाचं ते कामं करतात, त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या औषधांचा, त्यांच्या पिकांचा, ते नियोजनाचा वापर करायचा फक्त. बाकी दुसरं काही नाहीये. हं, हं, भय भरपूर याच्यामध्ये. हं, हं. हे हं. असं म्हणजे नुकसान काय होणार नाही पिकांची. हं. हं. हे धन्यवाद. भुईमुगासाठी जे हो, धन्यवाद सर शेतकऱ्याला एक माहिती दिल्याबद्दल. नक्कीच.